नेक्स्ट इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याचं मोशन हे विशिष्ट सर्क्युलर पाथमध्ये असेल तर डेफिनेटली त्याला आपण काय म्हणू, सर्क्युलर मोशन म्हणू. आणि याचे पण दोन टाईप्स असतात, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरा टाईप आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. त्यानंतर आणखीन एक टाईप आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ते डिटेलमध्ये आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि दुसरा आपण डिस्कस करायला सेंट्रिपिटल फोर्स, ज्याला की सेंटर सिकिंग फोर्स म्हणतो आपण. आणि कोणताही ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये येण्यासाठी त्यासाठी जो नेसेसरी फोर्स एसेन्शियल असतो तो फोर्स कोणता आहे, सेंट्रिपिटल फोर्स. लेट स्टार्ट विथ द वन ॲक्टिव्हिटी. Tie a stone to one end of a string. आता स्ट्रिंग घेतली आपण, दोरी, आणि त्याच्या एका टोकाला आपण काय बांधला, स्टोन. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in figure 1.2a. आता त्या दोरीचं एक जे टोक आहे त्याला आपण स्टोन बांधला होता आणि दुसरं टोक जे आहे ते आपल्या हँडमध्ये आपल्याला म्हणजे पिकअप करायचं आहे आणि त्या स्ट्रिंगला आपल्याला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. आता हे रोटेट अशा पद्धतीने कराय की जो पद्धतीनं करायचं की जो स्टोन आहे तो सर्क्युलर पाथमध्ये काय होईल, त्याची मुवमेंट म्हणजे त्याचे रोटेशन्स होतील अशा पद्धतीनं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? प्रश्न असा आहे की आपण स्टोनवर कोणता फोर्स अप्लाय केला का. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग? सेकंड प्रश्न विचारलेला आहे की हा फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहे. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? मग हा फोर्स जो आहे तो ॲक्ट होऊ नये यासाठी तुम्ही काय करताल, म्हणजे किंवा तो फोर्स कशा पद्धतीने तुम्ही स्टॉप करताल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? आणि स्टोनवर कोणत्या पद्धतीचे इफेक्ट होईल, सगळे आन्सर्स आपल्याला पुढे दिले आहेत. As long as we are holding the string, we are pulling the stone towards us, that is towards the center of the circle, and are applying a force towards it. आता जेव्हा आपण स्ट्रिंगला होल्ड करून ठेवले रोटेट करत असताना, तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, म्हणजे तो जो स्टोन रोटेट व्हायला त्याला आपण कोणत्या दिशेने पुल करायलो, आपल्या स्वतःच्या डायरेक्शननं. म्हणजे आपण जे आहेत तर त्या सर्क्युलर पाथचं स्वतःला काय कन्सिडर करायचं, सेंटर. आणि आपण आत्ताच डिस्कस केलं की हा सेंटर सिकिंग फोर्स आहे टुवर्ड द सेंटर, है ना, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. अशा पद्धतीनं हा ॲक्ट होणारा फोर्स आहे. आणि सो डेफिनेटली जो फोर्स आपण या ठिकाणी वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड अर्थ, याचा अर्थ असा आहे की ज्या सर्कलमध्ये आपण स्टोनला रोटेट करायलो त्या सर्कलच्या सेंटरच्या दिशेने काय व्हायला या ठिकाणी फोर्स अप्लाय व्हायला, हे तर लक्षात ठेवायचं. The force stops acting if we release the string. आणि जेव्हा आपण स्ट्रिंग सोडून देऊ तर डेफिनेटली अशा वेळेस हा सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी काय होईल, स्टॉप होईल. In this case, the stone will fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity and at that instant of time. ओके. आता जो फोर्स आहे तो आपण स्टॉप केला, स्ट्रिंगला आपण काय केलं या ठिकाणी रिलीज केलं. आता या केसमध्ये स्टोन आहे ना, तर हा जेव्हा फ्लाय ऑफ होईल, दूर जाईल, तर दूर जाताना तो कसा जाईल या ठिकाणी, स्ट्रेट लाईन. आता एक लक्षात घ्या, ते जे स्टोन रोटेट होऊ लागला होता त्याच्यामध्ये कोणती व्हेलोसिटी होती, अँग्युलर व्हेलोसिटी. कारण आपण अँग्युलर व्हेलोसिटी पुढे कन्सेप्ट शिकणार आहे. अँग्युलर व्हेलोसिटी जी असते तर कोणतीही वस्तू सर्क्युलर मोशनमध्ये येण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारी व्हेलोसिटी कोणती असते, अँग्युलर व्हेलोसिटी. मात्र जेव्हा आपण फोर्स काय केला या ठिकाणी, स्ट्रिंगवरचा फोर्स स्टॉप केला या ठिकाणी, बरोबर. म्हणजे आपण फ्लाय काय झालं माहिती आहे का, जेव्हा आपण स्टॉप केला आपण अप्लाइड केलेला फोर्स, तर अशा वेळेस काय झालं की तो स्ट्रेट लाईनमध्ये गेला. स्ट्रेट लाईनमध्ये कोणता फोर्स असतो, लिनियर व्हेलोसिटी. म्हणजे त्यावेळेस व्हेलोसिटी कोणती आली, लिनियर व्हेलोसिटी. हे इथे लक्षात ठेवायचं आहे की स्ट्रेट लाईनमध्ये तो स्टोन फ्लाय ऑफ होईल आणि अशा वेळेस ती जी डायरेक्शन असेल ती सर्कलची एक पद्धतीची काय असेल, टँजेंट असेल. काय असेल, एक पद्धतीची टँजेंट असेल जेव्हा आपण स्ट्रिंग रिलीज करू ज्या पोझिशनवरून. आणि हे असं का झालं तर पुढं सांगितलं आहे, दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलोसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम. कारण ज्या इन्स्टंटला आपण स्टोन रिलीज केला, स्ट्रिंग रिलीज केली, तर त्यावेळेस त्या इन्स्टंटला
त्या लिनियर व्हेलोसिटीची ती काय होती, डायरेक्शन होती. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupees coin kept on a rotating circular disc fills of the disc along the tangent to the disc. आता या अगोदर एक ॲक्टिव्हिटी प्रिवियस स्टँडर्डमध्ये आपण लर्न केली होती की जे 5 रुपीज कॉईन आहे तर त्याला काय करायचं आपल्याला, केप्ट ऑन रोटेटिंग सर्क्युलर डिस्क फ्लाईज ऑफ द डिस्क अलॉंग द टँजेंट टू द डिस्क. म्हणजे तर जी डिस्क ऑलरेडी रोटेट होत आहे त्याच्यावर आपण 5 रुपीजचं कॉईन प्लेस करायचं आणि तिथे जर आपण पाहिलं तर 5 रुपीज जे कॉईन आहे ना तो सेम जसं पद्धतीनं आपण आता पाहिलं ना, ते ऑब्जेक्ट जो आहे तो टँजेंटच्या दिशेनं आहे ना, सर्क्युलर पाथला टँजेंट या डायरेक्शननं फेकलं जातं. तर सेम पद्धतीने ते 5 रुपीज जे आहे ते सर्क्युलर डिस्कच्या टँजेंट डायरेक्शनमध्ये या ठिकाणी काय होतात, फेकल्या जातात. Thus a force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. Thus this is called the centripetal force. आणि सो सेंट्रिपिटल फोर्सला जर डिफाईन करायचं असेल तर फोर्स अशा पद्धतीचा फोर्स जो कसा ॲक्ट व्हायला, ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे एक जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर, मात्र त्या ऑब्जेक्टची कंडिशन आहे की तो ऑब्जेक्ट कसा पाहिजे, सर्क्युलर पाथमध्ये पाहिजे आणि त्या फोर्सची डायरेक्शन ही कशी पाहिजे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, म्हणजे सर्कलच्या केंद्रबिंदूच्या दिशेने जर डायरेक्शन असेल तर डेफिनेटली त्या फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स. Centripetal means center seeking, that is the object has to go towards the center of the circle because of this force. आणि सेंट्रिपिटलचा दुसरा अर्थ आहे सेंटर सिकिंग, म्हणजे केंद्राकडे नेणारा. आणि यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे हा अशा पद्धतीने ट्राय करतो की तो नेहमी कुठे जायचा प्रयत्न करतो, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि सेंटर ऑफ द सर्कलकडे जाण्याचा प्रयत्न तो करतो बिकॉज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes round in a definite orbit. आता आपल्याला माहित आहे की अर्थचा जो नॅचरल सॅटेलाइट आहे तो कोण आहे, मून. आणि हा मून जो आहे तर अर्थच्या सराउंडिंगमध्ये आपल्याला माहिती आहे अर्थचा सेल्फ रोटेशन आणि अर्थच्या संदर्भात रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी टाईम सेम आहे 27.3 days. तर हे कंप्लीट करत असताना त्याची जी कक्षा आहे ती कशी असते, निश्चित असते. म्हणजे एक डेफिनेट ऑर्बिटमध्ये तो सर्क्युलर पाथमध्ये अर्थच्या सराउंडिंगमध्ये रिव्हॉल्व होत असतो. The direction of the motion of the moon as well as its speed constantly change during this motion. आणि या मोशनच्या दरम्यान जर पाहिलं आपण तर मूनची डायरेक्शन, जी मोशनची डायरेक्शन आहे ती सुद्धा चेंज होते आणि त्याची स्पीड सुद्धा काय होते या ठिकाणी चेंज होते. ओके. Do you think some force is constantly acting on the moon? What must be the direction of this force? आणि काही फोर्सेस जे आहेत हे मूनवर कॉन्स्टंटली ॲक्ट करत असतात आणि आपल्याला त्या फोर्सची डायरेक्शन इथे विचारलेली आहे. How would its motion have been if no such force acted on it? आता आपण या अगोदर पण पाहिलं होतं की फोर्सेस जे आहेत ते पेअर्समध्ये ॲक्ट करत असतात, बरोबर आहे का. अँड दॅट्स सो आहे की कोणत्याही एका फोर्सचं इंडिव्हिज्युअल अस्तित्व असू शकतं का, नाही. इंडिव्हिज्युअल अस्तित्व सिंगल फोर्सचं असू शकत नाही. Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? आणि जे अदर प्लॅनेट्स आहेत आपल्या सोलर सिस्टीममधले, युरेनस असेल, नेपच्यून, व्हीनस वगैरे सर्व, तर हे सनच्या सराउंडिंगमध्ये जे रिव्हॉल्व व्हायले तर या रिव्हॉल्व होणार मग सेम रिझन आहे का, तर डेफिनेटली सेम रिझन आहे. Is similar force acting on them? आणि डेफिनेटली तो फोर्स अर्थातच कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. What must be its direction? आणि इट्स डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सन, है ना. सनच्या सेंटर, कारण त्यांचं सेंटर म्हणजे सनचं सेंटर. ओके. From the above activity example and questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planets, including the earth, towards itself. आणि ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीनं आपल्या लक्षात आलं, जे काही आपण ॲक्टिव्हिटी एक्झाम्पल क्वेश्चन घेतले तर जे मून आहे तर हे अर्थच्या सराउंडिंगमध्ये का रिव्हॉल्व व्हायला, बिकॉज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. कारण देअर मस्ट बी अ फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द मून, म्हणजे मूनवर एक्झर्ट व्हायला, आणि दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट द मून टुवर्ड्स द इटसेल्फ. म्हणजे अर्थ जी आहे ती मूनला स्वतःच्या केंद्राकडे
या ठिकाणी काय करते, अट्रॅक्ट करते. म्हणजे इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आला आणि सेंट्रिपिटल फोर्ससुद्धा आला. ओके, रोटेशन आता क्लिअर लक्षात आलं का. जेव्हा आपल्याला म्हणलं की सर्क्युलर मोशन जे विशिष्ट ऑर्बिटमध्ये कोणतेही प्लॅनेट रिव्हॉल्व करायले, म्हणजेच ते सर्क्युलर पाथमध्ये आहे. जिथेही सर्क्युलर पाथ आहे तिथं कोणता ना कोणता फोर्स हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हा काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. आणि सेम पद्धतीनं जे सर्व प्लॅनेट्स आहेत तर त्याच्यावर सुद्धा सन जो आहे तर त्यामध्ये अर्थसुद्धा असेल. कारण आपल्याला माहिती आहे की 8 ग्रह आहेत. प्लुटोचं धरत नाही आपण, पण 8 प्लॅनेट्स आहे की ज्याच्यावर सेम पद्धतीचा फोर्स हा सहन करून अप्लाय केला जातो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण केपलर्स लॉ डिटेलमध्ये डिस्कस करू.